पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन क्लबमध्ये आता अजित पवारांचा समावेश झाला। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवारांचा महायुतीत समावेश झाला होता। महायुतीत समावेश झाल्यानंतर अवघ्या 6च महिन्यात अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याने प्रचंड प्रभावित झालेत। नितीश कुमार असतील किंवा गुजरातचे मुख्यमंत्री असतील, योगी असतील, अनेक जणांची मी नावं घेऊ शकतो। पण मित्रांनो, हे सगळं करत असताना देश पातळीवर आज किती काही म्हटलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कणखर नेतृत्व नाहीये, ही सिद्ध खरी गोष्ट आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही विरोधकांना पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून चांगलंच डिवचलं। विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे असा थेट सवाल सामंतांनी उपस्थित केला। महाविकास आघाडीतही अजित पवार उपमुख्यमंत्री होते, पण त्यावेळी अजित पवार केंद्र सरकारवर टीका करायचे। भाजपच्या नेत्यांकडूनही अजित पवारांवर टीकास्त्र डागलं जायचं। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला जायचा। पण आता अजित पवार आणि भाजपमधला दुरावा संपला। परिणामी विरोधकांनी अजित पवारांवर चांगलीच बोचरी टीका केली। त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय? आमच्यासाठी लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन मांडायचा अधिकार असतो। पण दादा असं म्हणत होते की कमळाबाई सातत्यानं मोदींवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली होती, महागाई एवढी वाढली, सगळं एवढं वाढलंय, अचानकच 5-6 महिन्यांमध्ये दादा असं म्हणतात की देशावर ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागतील, मी कसं उत्तर देऊ? अजित दादा म्हणतायत ते बरोबर आहे, कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे, ते आता स्वच्छ झाले आहेत। त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळे दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झालं आहे। लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी देशात कणखर नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं। एकंदरीतच त्यांचं हे वक्तव्य आगामी काळात काय असणार याचं भाकीतच आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।